गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे. मला माहिती आहे, कारण मी थोडी बिझी होती म्हणून टाईम नाही भेटला. बट आता मी ट्युशनसाठी तयार होत आहे आणि ट्युशनला जात आहे. तर तर मी जशीच ट्युशनसाठी निघत होते तसाच इथे पिशवी आली बघा. ही जे अमरावती किंवा अमरावतीच्या आजूबाजूला राहत असेल त्यांना माहिती असेल ही पिशवी कशाची आहे. तर ही किराणा देतात दरवर्षी दिवाळीला आणि साडी पण असतात यात. तर ही पिशवी आली होती आणि इथे सगळेच जण घेतात आणि इथे गाडीच येतात. पिशवीवरती तुम्ही फोटो बघू शकता, रवी नानाचा आहे आणि ते दरवर्षी तेच अशीच पिशवी देतात. आता मी तुम्हाला दाखवते यात काय काय असते. तर चांगली आहे ना. हं? त्या मागच्या वड्या तशाच आहे. या काही देऊन द्या लागेल मोठ्याला. थांब ना रे डुग्गू. हेच पोहे राहते, मी पोहे नाही आणत जाड विकत. आता करतो पोहे मग. हा, उद्या करेन. उद्या सुट्टी आहे ना. हो. शेंगदाणे तेव्हा किती तेव्हा मस्त तेव्हा होते ते तेव्हा फ्लावर. हो. झालं? काय करून नाही यावेळेला? तेल देत असते का? हो. हो तिला ते पिशवी आहे ना खाली पायाखाली. नाही नव्हती मग थैला बरोबर. त्या पिशवीत काय आहे? त्या साडीच होती का? हो. कोणाला कशा कशा आल्या साड्या? काय माहिती, तिने खोलल्याच नाही, अंदर नेली मग खोलल्यास. फाटन फाटन ना. विकून टाका. थांबा, टमाटर भाजी 1 किलो मध्ये. तर त्याच्यानंतर मी ट्युशनला आली आणि आमच्या आधीची ट्युशन सुटायची आहे म्हणून इथे एवढी गर्दी आहे. तर आता आपण भेटू डायरेक्ट ट्युशन झाल्यानंतर. कालचा आवाज भेटू का एवढा? मोबाईल कुठं सुरू आहे? तर आता तर काहीच नाही आहे. आता मी जेवण वगैरे करेल आणि भेटू आपण सायंकाळी. तर आज आम्ही जाणार आहे डुग्गूच्या गावाला आणि इथेच आता आमची तयारी सुरू आहे. आता मी म्हटलं तर सायंकाळी भेटू, पण आम्ही आता दुपारीच जाते कारण थंडी असेल तिकडे, कारण ते गाव साईडचा एरिया आहे खूप जास्त आणि तिथे नाल्या नदी सगळंच असतं, तर तिथं खूप जास्त थंडी असतो. म्हणून आता आम्ही लवकर निघणार आहे आणि बघू, तयारी करू आणि भेटू आपण.
तर आपण भेटू आता थोड्या वेळानंतर. हे बघा एवढं सारं सामान आहे. हे तर इतकं माझंच आहे. हे बाकी त्यांचं तिघांचं आहे. मला बुक्स वगैरे पण घेऊन जायचे कारण मी तिकडून डायरेक्ट कॉलेज करणार आहे. आणि फाईल पण चेक करायची आहे. बघा बॉटल बाहेर नेऊन ठेवली डुगूने. तर निघू तेव्हा भेटू आपण. बॉटल ते दे ना त्याच्याजवळ. नाही पाणी गरम याने रोज खाली सुटत नाही. ये बे बघू मम्मा मम्मा काय तर आता अर्धा तास झाला आहे आम्ही काकाजी ड्राईव्ह करत आहे. तर हे थोडंसं लक्ष्मी वगैरे आणि मागच्या वर्षीचं किंवा या वर्षीचं ते पूजेचं वगैरे जे काही शिरवायचं होतं ते काकाजी ते शिरवत आहे. आणि याच्यानंतर आम्ही कुठे स्टॉप नाही घेऊ, डायरेक्ट गावाला. टोपी का राहू दे ना, थंडी वाजते. थंडी वाजते. फेकला. आता पहिले पाणी तू कोण नाही दिला आतापर्यंत पाणी? काय टुके तर त्याच्यानंतर मी अभ्यास केला. आम्हाला 4 वाजले होते. तर 8 वाजेपर्यंत मी अभ्यास केला. त्याच्यानंतर डुगून ते सर्वांना म्हणजे तिच्या काकाला आणि आपाला अक्षत वगैरे लावली. ते तुम्ही आता बघून घ्याल. सीटा जय जय सारखं असं सीटा असं हाता हाता अच्छा फिरव 5 वेळा 1 हळूहळू 1 2 3 4 5 झालं. हे फिरव 5 वेळा हळू 1 2 हा हा झालं झालं असं फेकायचं. हळू हळू अशी इकडून हा हळू ना रे, चालली का कुठं? झालं झालं. आता पेढा दे काकाला पिळाचा. त्याची घाई पण त्याची काकाला चार पहिले. आता स्वतःच काही पहिले काकाला चार पहिले. हा कोणत्या कोणी हातानं हा नमस्कार कर काकाला. नमस्कार करा. नमस्कार था म्हणा. हे दे बघा खाली. हे दे काकाला पेढा ठेवते का ते पूर्ण टाकलं. काकाला नमस्कार कर. नमस्कार कर. नमस्कार कर. हे काकाजवळ दे. काकाला दे. काकाने पैसे दिले ते ना. काकाला दे. द्या म्हणा. द्या म्हणा. छान छान द्या तिच्या हाती. छान छान तिच्या हाती असं असं दे. असं दे तिच्या हाती. हा बाबाजीकडे पाय. हे बाय इकडे खाली बस. हा हे बाय इकडे बाय बाबाजीकडे. स्माइल दे चांगली. स्माइल दे. हा जमलं. असं करा. अंगठा असं करा. इथे त्या काकाला आपले आपा
आले आम्ही. आपल्याला टिक्का लावा. जा. आपा आ जाओ. आजो म्हणा. आ जाओ. आपल्याला म्हणा आ जाओ. आजो म्हणा. आपल्याला म्हणा आ जाओ. आ जाओ. करून घेतला. बाई अबे आपण गेला आपण तरी पेढ्या आपण साठी. गेला आपण टिक्का लावा. हो दे बाई छान छान निघाला. छान छान निघाला हे बघ. नाही पहिले फोटो पकडा माझ्या. थांब ना ओढू नको ना मग पाडते. बस बसा बस पण हे दिव्यानं पाहिजे. नाही बस बसा म्हणा. बस हाव हा आहे ते. हो हो लाव टोपी करावर लाव. आपण टिक्का लाव. आला आला. थांब हा इकडे हा हे पण डोक्यावर टाक अशी असते टाक हळूहळू. हा ठीक आहे. 5 वेळा 1 2 3 4 5 झाले. दाबू नको ना रे. ठीक आहे 5 वेळा. हा 1 2 3 4 5. हा हे फिरव आता. हळू फिरव. हा हळूहळू. हा इकडे. हा 2 3 4 5. बहीण बाकीचं पहिले पेढा चालू दे. आपण चालून दे आपल्याला चालून दे. हे दे आपल्याला. हे दे आपण दे दुपट्टा दे आपल्याला. आपल्याला दे. फिरवू दे ना. नमस्कार तुम्ही. नमस्कार कर. नमस्कार करा आपल्याला. पाय कर दादू नाही आता आजीला दे पेढा. आजीला दे काकाला आजीला दे टिक्का आपण लाव. दे नमस्कार कर. दीदीला दे. मी दे. थांब. आजीला नमस्कार कर पहिले. आजीला नमस्कार कर. कर. नमस्कार करा आजी. नमस्कार कर. कर नमस्कार. कर नमस्कार. पाय दिसले पाहिजे आम्हाला. हा आजीला दे. आजीला दे. आजीला दे. आजीला चाल. हा आपण बंदाच टाकते ते बंदा खाते ना. नमस्कार कर. ते लागून नाही माहिती ना तिले अशी जाते ना. जवळ बस पाहिजे. काकू पेढा. हाती दे. दाखव मार लांब आहे मध्ये घे दीदीला दे. कपडा कोण बरं बाहेरच. हा आता हे घे. कपडा दिले. झालं. हा झालं ना. हा झालंय. मला दे ना. खातच नाही तिची वेळा तिला माहिती. आता जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं असेल तर बघा डुगूच्या काकूला पेढा दिला पण त्यांनी खाल्ला नाही. त्यांनी सब बाजूनी ठेवला. तर त्यांनी असं का केलं आम्हाला माहिती नाही. पण त्यांनी पेढा वगैरे काही खाल्ला नाही आणि तो सकाळीच पण आम्हाला तिथेच दिसला. तर आजसाठी बस इतकंच. आपण उद्या आपण म्हणजे ह्याच ब्लॉगमध्ये आपण कंटिन्यू करू. तर गुड नाईट. गुड मॉर्निंग. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी इथूनच डायरेक्ट उद्या कॉलेजला जाईन. तर आता मला काकाजी इथून बस स्टॉपवर सोडून देत आहे आणि इथे माझी एक फ्रेंड पण राहते. तर प्रॉब्लेम नाही आहे. तर आता पहिले मी बघील बस किती वेळात येतो कारण मला 9ची ट्युशन करायची आहे आणि आता 8 वाजले. तर बघू किती वेळ लागतो. तर आमची ट्युशन वगैरे झाल्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये थांबलोच नाही कारण सबमिशन स्टार्ट झाले होते आणि आमचं रायटिंग वर्क व्हायचं होतं. तर इथे आम्ही माझ्या फ्रेंडच्या रूमवरती आलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्ही प्रिंटआउट वगैरे काढण्यासाठी गेलो होतो. तर मी ते सगळं काही रेकॉर्ड नाही केलं. पण ते रेकॉर्ड झाल्यानंतर ती रूम करून राहते तर तिच्या इथल्या जे घरमालकीण असते त्यांनी रागवलं. तर मग आम्ही डायरेक्ट लायब्ररीमध्ये जाऊन बसलो होतो. तर
त्याच्यानंतर आम्ही लायब्ररीमध्येच आमचं वर्क कंप्लीट करत बसलो होतो आणि इथे आमचं वर्कशॉपचं स्टार्ट होतं आणि आम्ही डायरेक्ट लंचच्या टाईमला खाली गेलो आणि ते जागाच नव्हती कुठे लंचसाठी. त्यावेळेस आम्ही इथेच थांबलो थोडा वेळ आणि क्लासमध्ये जाऊन आम्ही नंतर लंच केला. त्याच्यानंतर आता 3:30 वाजले आणि ते आमचं वेल्डिंगचं शॉप वर्क कंप्लीट झालं आहे. जो आमचा वेल्डिंगचा जॉब होता तो कंप्लीट झाला आहे. मी ते शूट नाही केलं कारण इथे सगळेचं जॉब स्टार्ट होता आणि इथे कॅमेरा पकडायला कोणीच नव्हते. तर आता तुम्ही इथला आवाज ऐकू शकता. इथे पागल झाल्यासारखं लागत आहे. आता आमचं एक वर्कशॉप झालं त्याच्यानंतर आम्ही एक स्मितीचं वर्कशॉप करणार आहे. हे येत आहे मागून. काय दिवस आम्ही एक पण लेक्चर नाही केला आज. काय तिथं बसली कार्पेंट्री प्लस प्लंबिंग. आता आपण स्मिती करू. मी काहीच रेकॉर्ड नाही करत कारण टाईम नाही. स्मितीचं झालं नाही पण आम्ही घरी येऊन गेलो कारण खूप काही राहिलं आहे म्हणजे रायटिंग वर्क राहिलं आहे आणि घरी आल्यानंतर खूप वेळ झाला होता आज तर काहीच नाही केलं. डायरेक्ट अभ्यासाला बसली. तर इथे डुगू बघ काय करत आहे. तर डुग्या अरे इकडे बघ डुगू. बाय. फाईल नेली सरच नाही होते आज. आता नुसतं मला रायटिंग वर्क आहे. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण आता कुठेच जायचं नाही आहे. तर हा ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटू आपण उद्या. कारण मला माहिती आहे हा ब्लॉग आता थोडासा लांब झाला असेल, थोडा छोटा पण असेल. आय हॅव नो आयडिया बट मला असा ठाव लॉंग झाला आहे खूप. तर काही इंटरेस्टिंग झालं तर मी यात एखादी क्लिप ॲड करीन किंवा आपण भेटू आता डायरेक्ट उद्या. आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट.